आपला सर्वांचा अभिमान स्वाभिमान अशा या तिरंग्याला जवाहर वंदन। या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट सोसले ही एकाची कोणाची अनेक लोकांचं बलिदान गेले हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। पण नेहमी आपण कुठे इग्नोर करतो माहिती आहे का? स्वातंत्र्यासाठी अनेक स्त्रिया खूप लढल्या माहिती आहे कोणाला? ॲनी बेझंट असू दे, कमला नेहरू असू दे, सुगत आणि लक्ष्मीबाईंनी केली, सावित्रीबाई फुलेंनी वेगळं कार्य केलं, अशा अनेक आहेत ज्यांची आपल्याला नावही माहीत नाही। अरुणा आसिफ अली, त्यानंतर बेनजीर, अशा अनेक महिला आहेत ज्या फ्रंटवर लढल्या। काहींनी वकिलांचं काम केलं, काहींनी गरिबी काव्यानी, आपण ज्याला एजंट्स म्हणतो है ना, मुखबीर ज्याला म्हणतात, अशा पद्धतीचं काम केलं। आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त बलिदान प्रॉस्टिट्यूट्स जे आहेत त्यांनी या क्षेत्रात प्रचंड काम केलेलं आहे। पण अगेन आपल्या समाजाची जी व्यवस्था आहे की एखाद्याला कमी लेखले तर तो त्यांनी अगदी जग जरी जिंकून आलं तरी त्यांचं नाव पुढे घेतलं जात नाही। तर सेम आपल्या इकडची कंडिशन्स आहेत। अनेक महिला म्हणजे अगदी पुरुषांच्या बरोबरीने सगळ्यांनी काम केलेलं आहे। म्हणून आजच्या या दिवशी जसे बाकीचे जे फ्रंटवर लीडर होते त्यांचं आपण दरवेळेला नाव घेतो, आज या सगळ्या बलिदान दिलेल्या महिला सर्व क्षेत्रातील त्यांना आज आपण अभिवादन करू। आणि कित्येक वर्ष म्हणजे अनेक वर्षानंतर आज त्यांचं नाव घेतलं गेलं, त्यांच्या टाळ्या वाजवूनच आपण आज त्यांना अभिवादन केलं। त्यामुळे मला सगळ्यांना विनंती आहे, मुलं मुली, आपण ज्या वेळेलाही भाषण देत असतो थोडंसं तयारी करून यायचं आहे। गांधीजी सगळ्यांना माहिती आहेत, बाबासाहेब सगळ्यांना माहिती आहेत, याशिवाय जे काही लपलेले हिरे आहेत, भगतसिंग राजगुरूंसोबत अनेक लोक होते, त्यांना फाशी दिली गेली त्यामुळे ते हायलाइट्समध्ये आले, बरोबर आहे, चंद्रशेखर आझाद। पण एक लीडर बनत असताना त्याच्या मागे खूप मोठी ताकद असते, अनेक लोकांचे परिश्रम असतात, अनेक लोकांचे त्यात काय म्हणतात त्याला बलिदान असतं, प्लॅनिंग असतं। सगळेच लोक फ्रंटवर येत नाही, परंतु आपल्याला काळाची गरज अशी आहे की तेच ते तुम्ही नावं घेताना त्यांच्या फक्त तेवढंच दर वेळेला तेच आपण सांगतो, बरोबर। याच्या व्यतिरिक्त जर केलं तर तुम्हाला काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल। एखाद्या व्यक्तीने काय काम केलंय तुमच्या डोक्यात तरी आलं होतं का आपण स्वातंत्र्य यांनी दिले। याच्या मागे वकिलांची किती फौज होती, कारण आपले लोक सतत आत जायचे, अटक करणार, अत्याचार करणार, मग त्यांना सोडवायसाठी वकिलांची अख्खी फौज होती। फायनान्सर होते, जसे शिवाजीच्या राज्यात ते फायनान्सर होते की नाही, कारण शेवटी देश चालवणं हे पैशावरच आधारित आहे। तुम्हाला काय वाटतं आजचा देश कसा चालतो? ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात, आपण टॅक्स भरतो, टॅक्सवर नाही होत, मग त्याच्या अगेन्स्ट ज्या मोठमोठ्या कंपन्या ज्या असतात ते इतके मोठे टॅक्स भरतात, त्यामुळे कंपन्या आपण इतर देशांमध्ये प्लेस करतो, यांचे खूप मोठं योगदान असतं। इंडस्ट्री हा एक मुख्य आर्थिक स्रोत आहे देशाचा। या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं म्हणजे भाषण द्यायसाठी नाही तयारी करायची आपल्याला। हे कुठंतरी तुमचे 2-4 वर्ष जे आहेत विद्यार्थ्यांचे त्या ह्याच्यात कुठेतरी असं एक किक मिळाली पाहिजे है ना। या सगळ्यांचे चरित्र वाचून नाही म्हणण्यापेक्षा तुम्हाला आता भाषणात जेव्हा प्रसंग येतात त्यावेळेला या लोकांचं कुठेतरी डिटेलमध्ये वाचा। सावित्रीबाई फुलेंचं आपण तो सगळा त्यातला वेगळा काय मुद्दा आहे, कशामुळे त्यांनी हे सगळं सुरू केलं, मूळ काय होतं, याच्यापर्यंत जायला पाहिजे असं मला वाटतं। ॲनी बेझंट होत्या, त्यांनी काय केलं असेल, त्यांनी अशा कविता केल्या, कवितेतनं त्यांनी जनजागृती केली। काय जे भाषणातनं नाही सांगता येत किंवा भाषणबंदी होती त्यावेळेला, मग त्या वेगवेगळ्या कविता करायच्या आणि त्यातनं जनजागृती करायच्या। अशा अनेक गोष्टी आहेत याच्यावर आपण विचार केला पाहिजे। आपण आता मॅडमने नैतिकतेच्या गोष्टी वगैरे सगळे जवळपास सगळे विषय झालेले आहेत, कविता झालेल्या आहेत, ओके। एथिक्सचे नियम तुम्हाला माहिती आहेत विद्यार्थ्यांसाठी, काय पंक्च्युअलिटी,
डिसिप्लिन, बरोबर आहे का? मग डिसिप्लिन सगळ्यांमध्ये सगळ्याची असली पाहिजे. अगदी म्हणजे मी कॉलेज करण्यापासून, कारण माझ्यासाठी हा मुद्दा आहे की आता स्वातंत्र्य दिन आहे तर माझ्यासमोर जेवढे स्टुडंट्स बसलेले आहेत तुम्ही भारताचे पिलर्स आहात, है ना? दरवर्षी पिढी येणार, तुम्ही पिलर्स असणार आहे, त्याच्याशिवाय देश चालणार नाहीये. घरात मुलं असतील तर ते कुटुंब चालेल, बरोबर? तसं देशात सगळे तुम्ही जी यंग पिढी आहे ती यंग पिढी सक्सेसफुल असली पाहिजे, निर्व्यसनी असली पाहिजे, पंक्च्युअल असली पाहिजे, डिसिप्लिन त्यात असली पाहिजे. मॅडमने मानवता सांगितलेलंच आहे, माणुसकी हा विषय असला पाहिजे. जे नाते तुटत चाललेले आहेत ते जोडता आले पाहिजे. म्हणजे काय? सगळ्यात पहिले ते जेलस नसायला पाहिजे. दोघी मैत्रिणी आहेत, तिला जास्त मार्क्स मिळतात, तिला कमी मिळतात, मुलं आहेत, एखादा फेल होतो किंवा एखाद्याकडे हायर क्वालिटीचं काहीतरी असतं, माझ्याकडे ते नाही आहे. कॉम्पिटिशन असावी पण जेलस नसावी. जर तुम्ही कॉम्पिटिशन आणि जेलस म्हटलं, जेलसला काय म्हणतो आपण? जेलसीमुळे काय होतं माहिती आहे? जेलसीचं रूपांतर कशात होतं माहिती आहे? दुश्मनीमध्ये होतं. कॉम्पिटिशनचं रूपांतर दुश्मनीत होत नाही. कॉम्पिटिशन ही खेळीमेळीत केली जाते. अरे तुला 10 मार्क मिळाले का, मी 12 मिळाले. जेलसीमध्ये त्यात द्वेष निर्माण व्हायला लागतो आणि मग त्यात कुठल्याही टोकापर्यंत आपण करू शकतो. इव्हन त्या विद्यार्थ्याचं करिअर सुद्धा बरबाद करण्यापर्यंतची मजल जाते. कशा खूप घटना घडतात. म्हणजे तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या विचारांना खरंच म्हणजे अभिवादन करावं असं वाटेल, किंवा तुम्ही जे निर्णय घेतलेले आहेत. आज पुण्या मुंबईची जर परिस्थिती पाहिली, तुमचे मित्रमैत्रिणी असतील. एक उदाहरण सांगते. एक चांगला 85% 12th घेतलेला मुलगा, त्यांना माहिती असेल उदाहरण, तर खूप हुशार, पुण्यातल्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाली. 2 वर्ष तो टॉपर राहिला. 3ऱ्या वर्षी जेलस आणि आपली गावाकडची मुलं, त्याच्या लक्षात नाही आलं समोरचं त्याच्याशी कॉम्पिटिशन करतोय की जेलस करतोय. 3rd इयरला म्हणजे 2nd इयरपासूनच काय केलं, ते छोटे छोटे ड्रग्स द्यायला सुरुवात केली कोणीतरी, त्याच्या लक्षात नाही आलं. तो टॉपरचा मुलगा 3ऱ्या वर्षी एकदमच डिस्टर्ब होऊन गेला, डिप्रेशनमध्ये यायला लागला आणि व्यसनाधीन झाला. म्हणजे इव्हन त्याच्या घरातलं वातावरण अतिशय सभ्य, सुसंस्कृत, अतिशय नियमात राहणारा मुलगा, पण तो त्या जेलसीचा शिकार झाला. काय तर त्याने कोणावर तरी विश्वास ठेवला, मित्र आहे म्हणून मला सांगणं आहे. आणि तो झाला म्हणजे वाया गेल्या म्हणण्यापेक्षा नंतर त्यांनी ते सगळं सोडले, पण त्याच्या बॉडीवर असा इफेक्ट झाला की त्याच्या 2 किडनी फेल झाल्या, डायलिसिसवर. असं एक अनेक उदाहरण आहे. अमरावतीला एका मुलीने ॲडमिशन घेतली, त्यानंतर 2ऱ्या वर्षी तिचे वडील आले म्हणे याच्यावर प्रचंड हुशार होती, ही डिप्रेशनमध्ये गेली म्हणे. मी तिला बाजूला घेतलं, म्हटलं नक्की नेमकं काय झालं बेटा? मग तिने किस्सा सांगितलाय, तुम्ही इथे खूप विषय नाही करणार, पण अशा प्रकारच्या घटना घडतात. म्हणून मी तुमच्या आईवडिलांना थँक्स सांगते की त्यांनी जे निर्णय घेतले आहेत. कसं असतं बघा, शिक्षण शेवटी सारखं एकच आहे. AICTEचे नियम कुठे बदललेले आहेत का? कोर्स सगळं सारखं आहे. विषय काय आहे, तुम्ही मेहनत काय करता. सपोज सरांनी जर सांगितलंय, समजा इंजिनिअरिंगच्या तुमच्या डिपार्टमेंटने सांगितलंय की बाबा हे प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे, ते जर तुम्ही स्किप करत असाल तर तुम्ही स्वतःशी आणि आपल्या घरच्यांशी बदमाशी करता. आणि हे कुठेतरी पाप असतं. पाप पुण्याच्या संकल्पना माहिती आहे ना? जेव्हा तुम्ही स्वतःशीच खोटं बोलत आहात, घरच्यांनी तुमच्यावर काहीतरी विश्वास ठेवून तुम्ही ज्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाचं करिअर घडलं पाहिजे. करिअर म्हणजे काय? खूपच हुशार असेल तर तो अगदी टॉप लेवलला गेला पाहिजे. मिडियम हुशार असेल, बेसिक काय आहे की त्यांनी चांगला जॉब केला पाहिजे, त्यांनी चांगला बिझनेस केला पाहिजे, त्यानंतर लग्न केलं पाहिजे आणि सेटल झालं पाहिजे. त्याच्या पलीकडे काही आहे का व्याख्या सेटलमेंटची? आहे का? जगात कुठेही सेटल होणं म्हणजे नक्की नेमकं काय?
किंवा करिअर घडवणं म्हणजे काय? तुम्ही सांगायचे की 50% मार्क मिळाले त्यांनी गुगलमध्ये जॉब करावा, कसं शक्य आहे? एक गुगलमध्ये जातो आणि आपण त्याचं उदाहरण घेतो, सगळे गुगलमध्येच लागले तर बाकीचे बिझनेस करायचे नसेल तर हा सारासार विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. आता मूळ मुद्द्यावर येते. जे कॉलेजचं आता तुमचं रुटीन सुरू होणार आहे, काहींचं झालं, मला वाटतं सेकंड इयरचं झालंय, सेकंड थर्ड इयरचं, या सगळ्या याच्यात तुम्हाला वेगवेगळे एसओपीज दिले, एक नियमावली दिलेली आहे, बरोबर? त्या नियमांचं 100% पालन करायचं नैतिक मूल्यांमध्ये येतं, है ना? 100% पालन केल्यास केलं पाहिजे. नाही केलं तर त्याचे ते पालन करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यात लिहिलेले आहेत, है ना? तुमचे जे काही फाईन्स लागतील वगैरे. बरं, हे कोणासाठी करणार आहे कॉलेज? हां, मुलांना तुम्ही पास झालेले आम्हाला चांगलं वाटणार आहे का फेल झालेले किंवा तुमच्या घरच्यांना? तर हे जे नियम आहेत या नियमांचं अगदी तंतोतंत पालन झालं पाहिजे. जेवढ्या काही युनिट टेस्ट आहेत, मी दरवेळेला सांगते, कारण 15 ऑगस्टलाच आपल्या सगळ्या रुटीनची सुरुवात होते. काही चेंजेस आहेत, त्यावेळेस तुमचे स्पोर्ट्स आहे, स्पोर्ट टीचर पण आलेले आहेत. एन्जॉय करत अभ्यास करायचा आहे तुम्हाला, हसत खेळत अभ्यास करायचा आहे. काय सॅटर्डे वगैरे मला वाटतं स्पोर्ट्ससाठी दिलेलं आहे, येते नाही येत काही विषय नाही आहे, मला बॅडमिंटन नाही येत, पण शिकायचं. हाच एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही शिकू शकता. आणि खेळण्याने पूर्ण बॉडीतला जो रक्तसंचार असतो, ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते इतकं छान होतं की तुम्हाला आठवडाभरासाठी एनर्जी मिळते. त्याच्यासाठी आपल्याला खेळायचं. अगेन हे फक्त स्वतःसाठी आहे. तुम्हाला काय कुठे ऑलिम्पिकमध्ये जायचं नाही आहे वगैरे. ज्यांची कॅपॅसिटी ते जाऊ शकते, जे खरंच चांगलं खेळतात ते जाऊ पण शकते. हे जे करायचं आहे या लेवलला हे आपल्या स्वतःसाठी करायचं आहे. मग कुठल्याही कॉलेजचे असू दे, इव्हन स्टाफने पण एक तास आठवड्यातला स्वतःसाठी द्यायला पाहिजे. व्हॉलीबॉल आहे वगैरे, थोडंसं हसत खेळत वातावरण राहतं. आपण अननेसेसरी टेन्शन घेऊन कामं करत असतो. रिलॅक्स मूडने अभ्यास करा, रिलॅक्स मूडने टेन्शन घ्या. परीक्षेचं टेन्शन घेतलं की पेपर गेला, म्हणजे माझा तरी अनुभव आहे ना. वेळेपर्यंत वाचत जायचं, तो शेवटी प्रश्न वाचलेला असतो तो 100% विसरतो, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे निवांत अभ्यास करायचा आदल्या दिवशीपर्यंत, दुसऱ्या दिवशी शांततेत जाऊन पेपर सोडायचा. हे तत्व जे आहे हे जर तुम्ही पाळलं तर निश्चित यश मिळते. शिवाय कॉलेजमध्ये जे काय तुम्हाला ट्रेनिंग सांगणार आहे, बघा, हे ट्रेनिंग आपल्या कॉलेजमध्ये आपण ज्या बाहेरच्या कंपन्या आहेत त्यांना लोक लागतात, एक त्यांचा एक हे असतो किंवा ह्या पद्धतीची लोक आम्हाला पाहिजे. म्हणजे सपोज सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि त्यांना वेगळ्या सॉफ्टवेअरमधलं ट्रेनिंग असलेलं मुलं पाहिजे, ठीक आहे? कारण बऱ्याचशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत, काही फायनान्स रिलेटेड आहेत, काही मेकॅनिकल रिलेटेड आहेत, आणि तिथे सॉफ्टवेअर असतात. ॲटोमोबाईल्समध्ये पण सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. असे जे ट्रेनिंग्स आहेत म्हणजे तुमची दिशा ही साधारण सेकंड इयरला ठरली पाहिजे की मला आता मेकॅनिकल मी झालं तर मला कुठल्या ह्याच्यात जॉब करायचा आहे किंवा मला माझा बिझनेस काय करायचा आहे. मग त्या रिलेटेड ट्रेनिंग तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सांगा की सर आम्हाला ह्या पद्धतीचे ट्रेनिंग घ्यायचे आहे. मग ते कुठे मिळतात? असे अनेक ऑनलाईन कोर्सेस चालू झालेले आहेत, गव्हर्नमेंटने पण चालू केलेले आहेत, स्वयं आहे, त्यानंतर बरेच काही AICTE पण सुरू केलेले आहेत. तर ते कोर्सेस तुम्ही सगळे करू शकता आणि ते न थकता करायचे. म्हणजे दिवसभरातल्या 8 तास तुमचे शेड्यूल आहे ना, तर अगदी 3 वाजले की बॅकपॅक करून घरी जाऊन बसायचं नाही. रूममधून तुम्ही काय करता? टाइमपास, बरोबर? किंवा घरी जाऊन होत नाही काहीच. त्यामुळे जे इथे 8 तास आहे त्या 8 तासात 2 वेळेचा डबा घेऊन या, नाश्त्याला घेऊन या, नाही तर कॅन्टीन आहेच. ह्या पद्धतीने तुम्ही जर इथे 8 तास स्पेंड केले संपूर्ण, म्हणजे तुमचं जे लेक्चर प्रॅक्टिकल ते सगळं झालं आणि त्यानंतर जर तुम्ही तो राहिलेला वेळ लायब्ररीत बसलात किंवा तुमचे जे काही होमवर्क नाही म्हणतात, जे काही पेंडिंग वर्क्स आहेत ते जर तुम्ही कम्प्लीट केलं तर तुम्हाला घरी गेल्यावर असं निवांत मोबाईल पाहता येतं, सिरियल्स पाहता येतात, रील्स पाहता येतात, है ना? पाहून झालं ते संध्याकाळ झाली की सगळे रीलवर असतात, बरोबर आहे की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करणं अतिशय गरजेचं आहे. स्टाफ सगळा खूप तुमच्यासाठी मेहनत घेतोय.
अजून काय तुमचं त्रुटी असतील तर तुम्ही हां सर आम्हाला हे अवेलेबल करून द्या. तुम्ही नक्की डिपार्टमेंटला सांगा, ते सगळं पूर्ण करतील. पण कुठेही एक्सक्यूज होणार नाही तुमच्या अटेंडन्समध्ये, तुमच्या रेग्युलर क्लासमध्ये येण्यामध्ये. त्यानंतरच्या काही युनिट टेस्ट होतील, सेशनल टेस्ट होतील, प्रॅक्टिकल होतील. तुमची 100% अटेंडन्स आवश्यक आहे. एक्सेप्शन फक्त आजारी तुम्ही सांगितलंय पोट दुखतं मी चाललंय तर नाही, पोट दुखायची गोळी इथेच मिळणार. सिव्हिअर काही असेल, कारण आपलं ते नर्सिंग कॉलेज आहे ना, हे लगेच बघतात पोट दुखतंय का काय दुखतंय तर इथेच ते विद्यार्थी चेक करणार. कारण सेकंड इयरची मुलं एलिजिबल होतात, नाहीतर स्टाफ असतो. सलाईन पाहिजे, खूप थकले ते पण इथेच मिळणार है ना. मेजर खूप आता अगदीच ॲडमिट करायला लागतात, त्या केसमध्ये तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट दिल्यानंतरच तुमची कन्सिडर केलं जाईल. बरोबर आहे का नियम? हे सगळ्यांनी इम्प्लिमेंट करायचे. स्टाफने जरी चूक केली याच्यात तर ते कन्सिडर होणार नाही. राईट? आधी एवढं चांगलं सांगितलं ना, आता आम्हाला बघा हे सगळं तुमच्या फायद्याचं आहे. आणि आम्हाला असं वाटतं तुमच्यातला प्रत्येक जण खूप सक्सेस झाला पाहिजे, खूप मोठा झाला पाहिजे. आम्हाला तुम्ही सत्कार करायला चान्स येईल है ना. म्हणजे मला असं वाटतं चांगले प्रोजेक्ट्स वगैरे बनवले तर आपल्याला थर्ड इयरला चांगला तुमचा सत्कार घेता येईल है ना. आणि मला असं वाटतं प्रत्येक ग्रुपनी एक काम करावं, असे चांगले प्रोजेक्ट करावे, जे प्रोजेक्ट्स मार्केटमध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करता येतील अशा पद्धतीचे प्रोजेक्ट करा. म्हणूनच तुम्हाला सांगते की ते 8 तास थांबते. इथे जर तुम्ही थांबलात तर तुमचं काहीतरी वर्किंग होईल. इथे घरी गेल्यावर तर घरचं वातावरण असतं की हा चला खायचं, काहीतरी तळायचं, काहीतरी है ना. तर ते वातावरण कसं तर इथे आलं तुम्ही अगदी प्रॉपर त्या अभ्यासाच्याच लक्षात येतं. आमचे उदाहरण आम्ही घरी काहीच काम नाही करत, तुम्ही पाहत असाल मी इथे येऊन बसते, कारण इथे आल्यावर बरोबर ते प्रोसेस व्हायला लागते कामाची. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं करा अशी माझी अपेक्षा आहे. आणि जे आज अब्सेंट होते त्यांना फाईन लागेल. ठीक आहे. आणि सगळ्यांना सांगायचं क्लासमध्ये जाऊन ज्यांचा एवढा फाईन आलेला आहे आणि तो स्टुडंट वेलफेअर फंडामध्ये जाणार. ओके. तुमच्यासाठी जे काय पुढे कधी काही कमी पडले एखादा त्याच्यात ते सगळे आपण कामात लावणार. त्यामुळे आता कोणाला स्टुडंट वेलफेअर फंड द्यायचं त्यांनी ठरवायचं, त्यांनी अब्सेंट राहायचं, दुसऱ्या दिवशी पैसे आणून डब्यात टाकून द्यायचे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या आत्मसात कराल. स्वातंत्र्य दिनाचा काही ना काही नियम घेणं आवश्यक असतो. जसं आपण धार्मिक आपले सण असतात त्याच्यात आपण काही ना काही नियम घेत असतो, तसा हा आपला राष्ट्रीय सण आहे ज्या ह्याच्यात तुम्ही तुमच्या मनात ठरवून एक नियम घ्या की मला आज या वर्षातलं हे टार्गेटेड वर्क आहे आणि ते मला कम्प्लीट करायचं आहे. एवढं बोलून 2 शब्द मी संपवते. 2 4 झाले शब्द तरी संपवते. धन्यवाद.